छत्तीसगडमधल्या पोलीस आणि नक्षलींमधली चकमक कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली आहे। काल झालेल्या या चकमकीमध्ये 17 नक्षलींना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आलं होतं, तर नक्षलींशी 2 हात करताना 4 पोलीस गंभीर जखमी झाले। या चकमकीचा थरारक व्हिडिओ आता समोर आलाय। मंगेश भांडेकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंगेश, अत्यंत थरारक व्हिडिओ समोर आलेला आहे। 17 नक्षलींना कंठस्नान घालण्यात आले। हे ऑपरेशन नेमकं कसं पार पडलं? प्रज्ञा, छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील केरलापाल जंगल परिसरामध्ये ही चकमक झाली। परवाच्या दिवशी सुरक्षा दलाचे जवान अभियानावर होते। बिजापूर DRG पथक आणि नक्षलविरोधी अभियान सुरू असताना काल म्हणजे 29 मार्चला सकाळी 8 वाजता ही चकमक उडाली। या चकमकी दरम्यानचा हा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। एका जवानानं या चकमकी दरम्यान ही व्हिडिओ शूटिंग केली आहे आणि त्यामध्ये एक जवान दुसऱ्या जवानाला सुरक्षेच्या दृष्टीने सांगताना दिसत आहे। ही या चकमकीमध्ये तब्बल 18 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं होतं। या चकमकीमध्ये नक्षल नेता जगदीशचाही खात्मा झाला। काल दुपारला सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आणि आज हा व्हिडिओ समोर आला आहे। या व्हिडिओमध्ये अत्यंत थरारक अशी ही चकमक इथं दिसून येते। गेल्या महिन्यातच म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये छत्तीसगडमध्ये तब्बल 130हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे। 20 मार्च रोजी सुद्धा अशाच प्रकारे बिजापूरच्या जंगलामध्ये 30 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले होते आणि काल पुन्हा 18 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले। हा व्हिडिओ या चकमकीचा एक पुरावा असून कशा प्रकारे ही चकमक झाली हे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते। प्रज्ञा, मंगेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।